हे गाईज आम्ही चाललोय आता खोटं बोलतो. वेट एंड जॉयला चाललोय. ट्रॅफिक बघा किती येतं, वैताग येतो वैताग. खांदेनगर पासूनच इतकं ट्रॅफिक लागतं मंडेचं. आणि सगळे जॉबला चाललेत. काल आम्ही रात्री 1:30ला घरी आलो. त्यानंतर आम्ही वेट एंड जॉयला निघालोय. हे बघा आमचं मरकुडं माणूस. आम्ही चाललोय आता वेट एंड जॉयला. केलंय मी क्लिक, बघू आता जे होईल. हे बघा आमचं आम्ही दाखवू तुम्हाला पारोस बघा. सगळ्या राईड्स दाखवू तुम्हाला. आज आम्ही काय काय राईड्स करणार, म्हणजे मी तर नाही का हे लोकच करणार आहे. माझं वेस्ट ऑफ तिकीट आहे. नावाला घेऊन चाललेत मला. आता आमचा धिंगाणा होणार आहे, धिंगाणा. ऍक्सिडेंट झाला तुम्हाला असं गाड्या बिड्या ठोकलं मजा कोणाला. हा बोला. आम्ही आता आलेलो आहेत. आम्ही एंट्री केलेली आहे. आता एंट्रीची फी किती तिथं? 100 रुपीज. 100 रुपीज. बघा म्हणजे आपण यांना तिकिटाचे 1000 रुपये द्या वरून. ते पण तिकीटाचे 1000 रुपये कधी जेव्हा ऑनलाईन काढतो तेव्हाच. नाही तर ते ऑफलाईन इथे येतोय ना आपण घ्यायला तिकीट, ते 1700 रुपये लावतात. तर सो गाईज आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी दोन्ही पण घ्यायचं, थीम पार्कचं पण घ्यायचं आणि आपलं वॉटर पार्कचं पण घ्यायचं. सो गाईज प्लीज तुम्ही येणार असाल तर ऑनलाईनच तिकीट बुक करून या 1 डे प्रायर. तर आता मी एंट्री करतोय. तर आम्ही दाखवतो तुम्हाला आता सगळे राईड्स वगैरे काय काय आम्ही एन्जॉय करणार आहे. आय विल शोज एव्हरीथिंग इन ब्लॉग. बोला दाजी. ओके दाजी बोला. हा बोला. आम्ही आलेलो आहे फायनली. आम्ही वेट एंड जॉय मध्ये आलेलो आहे. बघू शकता आम्हाला किती एक्साइटमेंट झालेली आहे. ज्याला राईड मध्ये बसायचं नाहीये, ज्याचे हे बघा हे व्ह्यू आहे. हे केवढं पार्किंग आहे. बिलकुल गर्दी नाहीये इथे बिलकुल पण. म्हणजे असे घाबरतात राईड्स मध्ये बसायला. चाललोय आम्ही बसायचं आहे ऑनलाईन तिकीट काढून चाललोय आम्ही. गाईज आम्ही आता चेकिंग करून फायनली म्हणले तुमच्या खिशातली गोळी काढा. गोळी काढली आहे. तर फायनली आता आम्ही गेट मधून एंट्री करतोय वेट एंड जॉयच्या. हे बघा आणि दुसरी वेळ आमची वेट एंड जॉय मध्ये याची थीम पार्कला. सो वी आर हेडिंग टू द राईड्स गाईज. एडवाग. तर बघा मग आम्हाला आमचे बँड्स मिळालेत. ते बघा किती एक्साइटमेंट आहे. बँड्स मिळालेत या लोकांना. आता आम्ही बँड वाजून जाणार आहे राईड्स खेळायला. बोला आता झालं. बघा ब्लॉग मध्ये घेत नाही म्हणून ओरडतात आणि ब्लॉग मध्ये घेतलं की आमचं एवढंच असतं म्हणतात. म्हणजे बघा कशी पब्लिक आहे, कसं लोकांना एंटरटेन करायचं आम्ही. सांगा आता. आलोय तिथं. आता तिथे ते फाउंटेन बघा किती छान आहे. वॉटर पार्क सगळ्यात जास्त फुल वॉटर पार्क आहे. थीम पार्कला एवढी गर्दी नाहीये. तर पण आम्ही थीम पार्क गाईज आहे सध्या. आणि आम्ही सगळ्यांनी बँड्स वगैरे घातलेत. बघा माझ्या पब्लिकनी बँड वगैरे घातले. सगळे एक्साइटमेंट मध्ये चालले. तर तुम्हाला एक राईडचे मी प्रत्येक राईडचा एक्सपिरियन्स यांच्याकडनं सांगेन कसा झाला काय झाला. एंट्री करणार आहोत. बोल ना. तर आता आपण एंट्री करत आहोत. आपण एंट्री करत चाललो आता आतमध्ये. फायनली आम्ही आलोय आता अम्युजमेंट पार्क मध्ये. सगळ्या राईड्स तर चालू आहेत. आता एक राईड्सनी सुरुवात करूया आपण. मी तुम्हाला प्रत्येक राईडचा एक्सपिरियन्स शेअर करते या ब्लॉग मध्ये. तर गाईज बघा ही राईड सुरू झालेली आहे. तर ही राईड म्हणजे फुल असं 360 रोटेट करून ते फुल आपल्याला एक्सपिरियन्स इज काइंड ऑफ खूप भारी एक्सपिरियन्स आहे या राईडमधला. तर आता आमची मंडळी पण या राईडमध्ये बसणार आहेत. तर आपण त्यांना विचारू त्यांचा आल्यावर एक्सपिरियन्स कसा होता या राईडचा. आपण त्यांच्याशी बोलून कन्फर्म करूया की एक्सपिरियन्स कसा होता. आणि मी तर साईडला बसून फक्त बघते कारण मला कुठल्याच राईडमध्ये बसायची इच्छा नाही. बघा किती रोटेट होती ही राईड. बघा 360 मध्ये फुल रोटेट होती ही राईड. कसा होता तुमची राईड? चांगला होता. इतकं काय एवढं डेंजर नाही असं. सेकंड टाइम बसले म्हणून मला काय. तुझा कसा होता महेश? नाईस एक्सपिरियन्स. हा मी पहिल्यांदाच बसलो पण आता तर स्टार्ट झालंय. बघूयात पुढे अजून काय काय आपण एक्सपिरियन्स करतो.
गाय तुम्ही बघू शकता कसं सुरू आहे यांचा आता एक्सपिरियन्स. आता विचारू यांना आल्यानंतर. पैसे देऊन पद्धतशीर कसे मारून घेणे यालाच म्हणतात. ते बसलेत आमचे 3. रिॲक्शनच नाही. बघा हे 3 आमची माकडं बसलेत. काय यांची रिॲक्शनच आहेत नाही का काहीच नाही. रिॲक्शनच नाही. पोट दबलंय त्याचं. गाय त्यांची रिॲक्शन बघू शकता. एक्साइटमेंट कशी आहे त्यांची. हे गाईज गाईज यांची तोंड बघू शकता कसं रिॲक्शन आहे. रिॲक्शनच नाही तोंडात. नाही सगळ्यात सातव्यात आहे का? सातव्यात आहे का तू? चांगलं आहे. गाईज हाऊज युअर एक्सपिरियन्स गाईज. हे बघा बसलेत आमचे सूत्रधार याच्यामध्ये. हे बघा हे बघा. मी तर एकही राईड नाही करत आहे कारण मला बिलकुल पण इच्छा नाही. म्हणजे पूर्ण पैसा वेस्ट आहे माझं येणं म्हणजे. पण ठीक आहे मी व्हिडिओ शूट वगैरे करते. सो आय एम हॅपी की मी शूट करते. आणि बसून बघण्यात पण खूप वेगळी मजा आहे गाईस. एक्सपिरियन्स कसा होता 3 जण? तोंड तर वेगळंच सांगतायत. पहिले वाटलं भारी असेल पण नंतर बसल्यानंतर कळालं काहीच कामाचं नाही. काहीच कामाचं नाहीये. तर तुम्ही बघू शकता. तर फायनली पूजा प्रेरणाच्या भीतीने बसलेली आहे झुल्यात. तर राहिलेला ब्लॉग मी हा नेक्स्ट पार्ट मध्ये अपलोड केलेला आहे. तर तो बघण्यासाठी शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा.